नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्याला माहीतच आहे की आपण PYQ सिरीज सुरू केली आहे. सरळ सेवा मागील वर्षांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न या सिरीजमध्ये 25 ते 30 प्रश्न आपण रोजचे घेणार आहोत आणि ते पण अत्यंत IMP प्रश्न घेणार आहोत आणि त्याचे विश्लेषण पण बघणार आहोत. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ लागतो. बरोबर आहे मित्रांनो. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात? कोण असतात? मुख्य माहिती आयुक्ताची निवड करणाऱ्या समितीत कोण कोण असतात? भारताचे पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते? हो. पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री, म्हणजेच 3 असतात. बरोबर. नेक्स्ट, क्वीन हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? क्वीन हा कवक प्रकारचा सूक्ष्मजीव आहे. चला तर बघूया कसं. क्वीन हा बुरशीच म्हणजेच कवक वर्गातील सूक्ष्मजीव आहे. तो एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर युकॅरियोटिक सजीव आहे. यामुळे काय होते? भाकर, पोळी, वाईन, बियर, इडली, डोसा, पीठ आदी पदार्थ फुगवतात किंवा आंबवतात, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फर्मेंटेशन. ठीक आहे. हेच क्वीन हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? तर कवक, बुरशी. नेक्स्ट क्वेश्चन, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? तर सातपुडा तर मुळीच नाही. अरावली राईट उत्तर राहील, अरावली. तर कसं बघूया. थार, हे बघा, हे थार डेझर्ट आहे. हा आपला इंडियाचा नकाशा आणि हे थार राजस्थानमधील थार वाळवंट हे अरावलीच्या पश्चिमेकडे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागामध्ये पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गांनी भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. कधी करण्यात आली? इन शॉर्ट, भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1905 मध्ये झाली. तर सविस्तरपणे बघायचं झालं तर 12 जून 1905 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी पुणे येथे स्थापना केली. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त, बाकीचं महत्त्वाचं नाही. पण 12 जून 1905 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना केली. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, सुक्रोजला सहसा म्हणून ओळखले जाते. काय ओळखले जाते सुक्रोजला? सुक्रोजला सहसा साखर म्हणून ओळखलं जाते. आता बघूया इन डिटेल. तर सुक्रोज ही एक दुहेरी साखर म्हणजे डिसॅकराइड आहे. सुक्रोज ही दुहेरी साखर म्हणजे डिसॅकराइड. ती दोन साध्या साखरेपासून बनलेली असते. कोणते कोणते? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मग घटक आणि नाव बघूया आता. हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्लुकोजला काय म्हणतात? द्राक्ष साखर. हे प्रश्न आलेले आहेत. फ्रुक्टोज फळसाखर आणि सुक्रोजला ऊस साखर म्हणजे शुगर साखर, आपली साधी साखर. ठीक आहे. नेक्स्ट, रिकामी जागामध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. अखिल भारतीय ट्रेड युनियनची स्थापना कधी झाली? तर 1920 मध्ये झाली. तर कोणी केली अखिल भारतीय? बघूया. तर इन डिटेलमध्ये बघूया. स्थापना 1920. ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे. आणि संस्थापक बघूया. M.N. जोशी. N.M. जोशी हे कोण होते? तर फर्स्ट जनरल सेक्रेटरी होते, पहिले सरचिटणीस. कशाचे होते? तर अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले सरचिटणीस म्हणजेच फर्स्ट जनरल सेक्रेटरी कोण होते? तर N.M. जोशी. आणि लाला लाजपतराय हे पहिले अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. लाला लाजपतराय हे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर लाला लाजपतराय आणि पहिले जनरल सेक्रेटरी म्हटलं तर M.N. जोशी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर डिटेलमध्ये बघूया.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 84 साली झाली. कुठे झाली तर पुण्यात झाली. मग त्यांचे संस्थापक सदस्य कोणते कोणते? बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बळवंत नामजोशी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, महादेवराव नामजोशी हे सगळे होते. तर मग याचं योग्य उत्तर काय राहील? गोपाळ गणेश आगरकर. नेक्स्ट क्वेश्चन. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे. बरोबर. असे RTI अधिनियमाच्या कोणत्या भागामध्ये म्हटले आहे? तर त्याच्या RTIच्या अधिनियमाची प्रस्तावना म्हणजेच प्रिॲम्बलमध्ये म्हटलं आहे. नेक्स्ट. कोणती ई-गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत म्हणजे डुप्लिकेट मिळवण्यास किंवा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते? तर याचं उत्तर राहील पासपोर्ट सेवा. नेक्स्ट. हा तेव्हाचा म्हणजेच 2023चा करंट अफेअरचा प्रश्न होता तलाठी भरतीच्या पेपरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रतायुक्त पोलीस व्यवहाराच्या व्यापक संकल्पनेत महिलांसाठी संपूर्ण सुरक्षित आणि सुनिश्चित वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टिकोनासह येथे शी टीम्स सुरू करण्यात आली. तर शी टीम्स कुठे सुरू करण्यात आली? शी टीम्स कुठे सुरू करण्यात आली? कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर हैदराबाद. शी टीम्स हे हैदराबाद येथे सुरू करण्यात आली. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही मित्रांनो? सरकारचे संसदीय स्वरूप आहे, आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे, स्वतंत्र न्याय यंत्रणा आहेच, म्हणजेच न्याय यंत्रणेवर कोणाचा दबाव नाही, ती स्वतंत्र आहे. मग राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना. चूक. राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना नाही. राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना नाही. मग हे एकल नागरिकत्व हो, सिंगल सिटिझनशिप. बरोबर. म्हणजेच A, B आणि D. तर मग मित्रांनो इथे आपल्याला प्रश्न निर्माण होतो की संविधानाचे स्रोत कोणते कोणते, म्हणजे सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर इथे प्रश्न निर्माण होतो की सरकारने संसदीय स्वरूप कुठल्या जगातील कोणत्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतले, म्हणजे कोणत्या संविधानातून घेतले? संसदीय स्वरूप कुठून घेतले आहे? तर ब्रिटिश संविधानातून घेतले आहे. ठीक आहे. स्वातंत्र्य न्याय यंत्रणा म्हटलं तर कुठून घेतले आहे? स्वातंत्र्य न्याय यंत्रणा हे US म्हणजेच अमेरिकेकडून घेतले आहे. आणि एकल नागरिकत्व म्हणजेच कुठून घेतले आहे आपण? एकल नागरिकत्व अगेन ब्रिटिश संविधानातून घेतले आहे. हे लक्षात ठेवायचं, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते? तर ते होते गंगा. मग मित्रांनो एक प्रश्न निर्माण होतो, अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम जिथे होतो त्या स्थानाला काय म्हणतात? तर त्या स्थानाला म्हणतात देवप्रयाग. मग देवप्रयाग कुठे आहे? तर उत्तराखंड. हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बेहरामजी मल्लाबारी हे रिकामी जागाचे महान पारशी समाजसुधारक मानले जातात. तर हे 19व्या शतकातील महान समाजसुधारक मानले जातात. त्यांनी काय काय केलं? तर ते समाजसुधारक, पत्रकार आणि लेखक होते. त्यांनी काय केलं? बालविवाह, स्त्रियांचे शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यांसारख्या सामाजिक सुधारणा चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना 19व्या शतकातील महान पारशी समाजसुधारक असे मानले जाते. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना म्हणजे मिड डे मील स्कीम कोणत्या वर्षी आरंभ केली? मग कोणत्या वर्षी आरंभ केली? तर मग ती केली 1995मध्ये, म्हणजेच 15 ऑगस्ट 1995. मिड डे मील स्कीम भारत सरकारने 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू केली. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, बालकांमधील कुपोषण कमी करणे आणि शिक्षणाबद्दल उत्सुकता वाढवणे हे या स्कीमचे उद्देश होते. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे? तर भारतात म्हणजे एकच आहे, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर युती
इंटरनॅशनल सोलर अलायन्स. इंटरनॅशनल सोलर अलायन्स. ठीक आहे. भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झाली असून तिचे मुख्यालय गुरगाव हरियाणामध्ये आहे. हे लक्षात ठेवा. गुरगाव हरियाणा. मग याची स्थापना कधी झाली तर 2015मध्ये. 2015मध्ये. कुठे? पॅरिस. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, स्वर्ण सिंग समिती. 1976 साली इंदिरा गांधींनी स्वर्ण सिंग समिती नेमली होती. तर या समितीने काय सुचवलं होतं की भारतीय संविधानात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करावा. म्हणजेच फंडामेंटल ड्युटीजचा समावेश कॉन्स्टिट्यूशनमध्ये करावा. मग या समितीच्या शिफारसीनुसार 1976मध्ये 42व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नंतर म्हणजेच 42व्या संविधान दुरुस्तीमधून कलम 51A भाग 4A हे लक्षात ठेवायचं आहे. 4A संविधानात समाविष्ट झाले होते. ठीक आहे. मग बाकी इतर समिती काय राहील? मुन्नर समिती तर काय होतं ते एल आय सीमधील गैरव्यवहार चौकशीसाठी झाली होती. ती कधी झाली होती? 1957मधली समिती होती. ठीक आहे. बलवंत सिंग समिती कधीची होती मित्रांनो? ती पंचायत राज प्रणालीसाठी केली होती बलवंत सिंग 1957मध्ये. आणि सरकारी या समिती कधी झाली होती तर केंद्र राज्य संबंध पुनरावलोकन करण्यासाठी 1983मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. धन्यवाद मित्रांनो. आजचे प्रश्न इथे संपले आहे. पुन्हा भेटूया, म्हणजेच उद्याला परत भेटूया नव्या प्रश्नांसह. ठीक आहे. ही सिरीज आपली PYQ कंटिन्यू करूया. ठीक आहे. ही PYQ सिरीज आपली कंटिन्यू राहील. 25 ते 30 डेली प्रश्न राहील मित्रांनो. ते तुम्हाला तुमच्या दररोजचा जो तुम्ही अभ्यास करत आहे त्यासोबत तुम्हाला एक सप्लिमेंट म्हणून हे PYQ राहील मित्रांनो. तुमचा अभ्यास असाच कंटिन्यू सुरू ठेवा आणि सोबत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत चला. यासोबत डेली करंट अफेअर्स पण ॲड करणार आहोत 2025चे. म्हणजेच आपला करंट अफेअर्स पण कवर होऊन जाईल. ठीक आहे. चला तर मित्रांनो इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद.